महाराष्ट्राची परंपरा बैलगाडा शर्यत आणि हीच परंपरा जपण्यासाठी एक भव्य असं आयोजन सांगलीचे चंद्रहारदादा पाटील यांनी 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित केले। या आयोजनात 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि तब्बल 150 बाईक बक्षीस स्वरूपात पाहायला मिळाले। श्रीनाथ केशरी बैलगाडा शर्यत तासगाव ही आहे परंपरेची शर्यत, ही आहे शौर्याची शर्यत, ही आहे महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत। या मैदानात पळायला महाराष्ट्रातील सर्व टॉपची बैल दिसली। तर या 3 फेऱ्यांच्या मैदानात फायनलचं बक्षीस होतं फॉर्च्युनर गाडी। विषय बक्षिसाचा होता आणि त्यापेक्षा जास्त त्यातून होणाऱ्या नावाचा। 3 फेऱ्यांच्या मैदानासाठी तब्बल 1210 गाड्या पळाल्या। एका गाडीची प्रवेश फी 11,000 रुपये होती। आता ही स्पर्धा नेमकी झाली कशी? 3 फेऱ्यांच्या शर्यतीत काय होतं तर आधी गटात बैल पळतात, त्यानंतर सेमी होते आणि त्यानंतर फायनल। आता यातही वेगवेगळे गट असतात। श्रीनाथ केसरीमध्ये एक दुसा एक बैल असा एक गट होता। दुसा म्हणजे आदतपेक्षा जरा मोठा पण पूर्ण वयात न आलेला बैल। तर दुसऱ्या गटात एक आदत एक बैल असा विषय होता। आदत म्हणजे लहान वासरू। दोन्ही गटांच्या सेपरेट स्पर्धा होतात, ज्यात जवळपास 110 गटांच्या फेऱ्या होतात आणि एका गटात 11 बैलजोड्या पळतील। दोन्ही गटांच्या प्रत्येकी 55 गट फेऱ्या, त्यानंतर प्रत्येकी 5 अशा एकूण 10 सेमीफायनल होतील आणि मग होते फायनल, ज्याला एक दुसा एक बैल अशा 5 आणि एक आदत एक बैल अशा 5 अशा एकूण 10 जोड्या असतात। फायनलला या 10 जोड्या एकाच वेळी सुटणार आणि जी गाडी सर्वात आधी अंतर पार पाडेल तो होणार श्रीनाथ केशरी मैदानाचा मानकरी। आता आम्ही पोहोचलोय श्रीनाथ केशरी मैदानात चंद्रहारदादा पाटील यांच्या आयोजनाच्या मैदानामध्ये आणि इथे आपल्याला बघायला मिळेल की आता जस्ट एकनाथजी शिंदे यांचं आगमन झालं। आताच आपण बघितली या मैदानाची प्रमुख उपस्थिती एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय आणि आता आपण जाऊ या मैदानामध्ये। हॅलो 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 अखंड महाराष्ट्राला माहितच आहे, तर काही विषयच नाही। तर तुमचा आज गटपास झाला, तुम्हाला कसं वाटतं? आनंद झाला एकदम, बैल छान पळाला आणि तुम्ही तुमचा बैल तर बिंजोडला पण पळालेला आहे भरपूर वेळा। आणि तुम्हाला म्हणजे असं काय आज इच्छा काय आहे? इच्छा फक्त एवढंच की गुलाल मिळावा। आमची पण इच्छा आहे, कारण की आम्ही पण फॅन आहेत सुंदरचं आणि आज त्यांनी 1 नंबर काढावा अशी आमची इच्छा आहे। तुमच्या तोंडात साखर पडोस, पण आपली अपेक्षा फक्त गुलालाची आहे की आम्हाला गुलाल मिळो। मालकाची अपेक्षा गुलालाची असेल, पण फॅन्स असतात त्यांची अपेक्षा ही मोठीच असते, कारण की फॅन्स वर्ग आणि सुंदरचा फॅन्स वर्ग बोलला तर एकदम मोठाच आहे। तर तुम्ही सुंदर बरोबर काय काय सांगता? तुमच्या सर्व फॅन्सच्या आशीर्वादानेच सुंदर आज नंबर करेल अशी अपेक्षा करतो। आणि तुम्हाला बैलगाडा शर्यतींचा शौक कसा लागला? सुंदर मुळेच लागला। आमच्याकडे आधी भरपूर बैल झाली, पण आम्ही एवढं म्हणजे ह्याच्यात लक्ष नव्हतं देत, पण सुंदर आमच्या दावणीला आल्यापासून सुंदरने आम्हाला म्हणजे एकदम त्याचा फॅनच करून टाकलेला आहे। त्यामुळे आम्ही सुंदरची कुठेही शर्यत असली की आम्ही सगळे तिथं हजर असतो। नको मी नाही बसत राहतो, बसा की नको नको जरासं सांगणार आहे, जरासं सांगा। एकच मिनिट बसा, उभं राहा। दादांनी तर सगळं सांगलंय, तुम्ही काय सांगा सुंदर बरोबर? सुंदर बद्दल सांगण्यासारखं खूप काही आणि सगळ्यांना श्रोत येते, म्हणजे असं नाहीये की इतिहास त्याचा सगळ्यांना माहिती आहे। आणि तुम्ही बिंजोडला अजूनपर्यंत किती मोठ्या शर्यती केल्या बिंजोडच्या? बिंजोडला आता शर्यतीला काय आम्ही लक्ष पहिलं देत नव्हतो, पण जशी मैदानं चालू झाली नादला आम्हाला सुंदर मोद लागला। आमच्या घरी बैल होती, आमच्या काकाकडे होती, पण कधी गेलो नाही, पण सुंदरमुळे आता दादांचे मित्र आहेत आम्ही, दादांसोबत आम्ही कंटिन्यू असतो मैदानाला। सुंदरने अजूनपर्यंत कोणता एकदम मोठा किताब घेतलेला आहे? महान भारत केसरी थारचा हरण्याबरोबर? हो, हरण्या मुंबईचा आपला 622 हरण्या। हेमंतदादा फुलोरे हो, साई सुंदर बॉस हा
थारचा मानकर झालं होतं 2023 ला काहीतरी झालं होतं ना. हो तेव्हा तुमचा आनंद काय होता? आनंद काय नाही, त्यावेळेस पण आमच्या अपेक्षा हीच होती गुलालात राहावं, पण काय काजा टोका चोको असं सुंदरने 1 नंबर केला. बैल पण टॉपचीच आहेत, तर तुम्हाला सगळे. अभिनंदन पुढच्या गाडीसाठी. अभिनंदन. सांगा गुलाल तुम्ही. भेटला बाद झाला आम्हाला. सांगा तुम्ही काय सांगू गाडी ज्या नशिबात आहे त्यालाच जाणार, पण गुलाल भेटला पाहिजे. शंभू हा गाव कुठला? गाव गोटकिंडी. कधी आले तुम्ही? आता समाज आलोय दुपारी. झाली ना अजून? नाही झाली गाडी. मग तो पैरा भेटला का? हा पैरा आहे ना. सिकंदर 81 राहुल दादा पाटील गाडीत बसलेत आणि त्यांचे फॅन्स वर्ग तुम्ही बघा गाडीला किती गोल करून राहिले उभे. दादांवरचं प्रेम तुम्ही बघू शकता, किती प्रेम करतात दादांवर. इथे पब्लिक बघा आणि आम्ही मथुर जवळची पब्लिक पण दाखवतो तुम्हाला. आता मथुर गटपास तर झालाय आणि 1 नंबरचा मानकरी होणार का ही फॅन्सच्या मनात खूप आतुरता आहे. त्यासाठी एवढा फॅन्स वर्ग जमलेला आहे. अफाट गर्दी, खूप गर्दी जमलेली आहे आणि गटपास झालेला आहे. आणि आता सेमीला आपण बघू मथुर कसा पाला जाईल कसं. आणि शर्यती आहेत त्या साईडला आणि शर्यतींसाठी जे बैल बांधलेले आहेत ते ह्या साईडला, इकडं खुला मैदान आहे, या साईडला बांधलेले आहेत. बैलाचं नाव तर सगळ्यांना माहिती आहे. अखंड महाराष्ट्राला तुमच्या बैलाचं नाव माहिती आहे, तर तुमच्या बैलाचं नाव अखंड महाराष्ट्राला जर माहितच आहे, तुमच्या बैलाबद्दल तुम्ही काय काय सांगता? तर काय त्यावर सांगेल तेवढं कमीच आहे. हो, काय त्यानं कमी होलं यार, काय मार खाल्ला नाही पाळला तरी चालतंय, त्याचा काही विषय नाही. ते काय मोठे बैल आहे, नाव तर गाजलेलाच आहे सगळे. आणि बिनजोडला किती फेरे पाळलेले आहे? बिंजोडला काय लहान आदत असताना बिंजोडला पडलाय, परत काय 4-5 असं केले असतील नंतर. पण आदत म्हणजे जास्त बिंजोड ज्यावेळेस बंद होतं ना मैदान त्यावेळेस सासवड फाटीला बिंजोड केलेले आहे त्यानं बऱ्याच. आतापर्यंत कोणत्या मोठ्या बैलाबरोबर पाळले तुम्ही आपल्या पब्लिकला सांगा? आता बक्कासूरवर पळालेला आहे, मथुरवर पळालेला आहे, बाकी मग आज पळालेला आहे सगळ्या. शंभू असेल कणबीचा, परत रायफल 81, निंबाळकर सरांचा सर्जा, सगळ्यांना पळालाय मोठ्या बैलांवर. आजचा गटपास झाला? नाही आज मार खाल्ला, मार खाल्ला. आदतला होता. तुम्हाला पुढच्या गाड्याला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही असं जिंकत राहा, पुढच्या मैदानाला जिंका. गोट त्यांच्यामध्ये बॅरिगेट लावले ते पहिलं बोल इंटर्न असं ठेवलं त्यांचा. आपल्याला आता काका भेटलेत आणि खूप जुना अनुभव आहे काकांकडे. आणि काका आपल्याला काय काय सांगता येईल बैलगाडाबद्दल ते आपल्याला काका सांगतील. काका तुमचं नाव काय? नो बाबा आहे. आणि तुम्ही कुठले आहेत काका? मिरज. आणि आता तुमचा एक्सपिरियन्स कसा झाला? तुम्ही आता छोट्यापासून एवढे मोठे झाले, तुम्हाला बैलगाड्याबद्दल काय आणि कसा हा छंद लागला ते तुम्ही सांगा. बैलगाडी शेती बघते फक्त बघायला येता, तुमचं बैल वगैरे काहीच नाही? आता नाही सध्या नाही. पहिले होते. पहिले काय होतं तुमच्या बैलांचे नाव सांगा. पहिले काय हौशा पुढ्या मस्त पालायची का? तर चालेल. काका पहिल्यांदाच म्हणजे काका पाय शर्ती नाही येतात, पण काकांचे बैलावीला काहीच नाही. काका असं बघा देतात. याला बोलताना आवड आणि छंद काय असतं तर काकांकडून बघा, कारण की एवढं वय असताना सुद्धा काका अजून शर्ती बघायला येतात. रामकृष्ण. मागे 50 फूट
घे कुठला पण आवाज नाही येणार रे पण त्यात. तुमचा जालन्याचा का तुमचा संभाजीनगर तर दादा तुमच्या बैलांची नावं काय आहेत? खंड्या डाऊन आणि त्याचं रायबा. तर तुम्हाला कसं वाटतं आज तुम्ही आज गटपास झाले एवढ्या मोठ्या मैदानात आणि आज तुम्ही जरी टू व्हीलर गटपासला टू व्हीलर आहे तुम्हाला कसं वाटतं? आज खूप आनंद आहे. अपेक्षा तर फॉर्च्युनरचीच आहे. 100% काहीतरी होईल. गाडी चांगली पळालेली गटाला. आणि तुम्ही अजूनपर्यंत म्हणजे बिनजोडला पण पळवता की असे गटालाच पळवता? राऊंडला आणि सेकंडला. सेकंडच्या तिकडे. हा जालन्याला. तर तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही फॉर्च्युनर जिंका आणि 1 नंबर मारा अशी आमची अपेक्षा आहे. तुमच्या बैलाचं नाव काय? रायबा कुठला आहे हा बैल? किनी गाव कोरेगाव तालुक्यातले. आणि तुम्ही बैलाबद्दल बिनजोडच्या बद्दल काय काय सांगाल? बिनजोड आपण नाही बिनजोड आम्ही एक आतापर्यंत 2च पळलोय, असं नाही जास्त. आम्ही जे 3 फेऱ्याच्या मैदानात 3 फेऱ्याच्या मैदानात कोणाबरोबर मोठ्या मोठ्या बैलांबरोबर पळालेला आहे? मोठ्या बैलात सुरुवात आमची आधी लहान बैलातच केली आपण आणि नंतर मोठ्या बैलात. मोठ्यात कळंबी शंभू पळलो, पिस्तूल मुळशीचा, मथुर बरोबर पळलो. त्याच्यानंतर त्यांच्या तिकडचा संभाजीनगरचा देवा म्हणून बैल आहे, त्याच्याबरोबर आपण कोरेगावला पळलो. तिथं पण सेमी पास केलेला बैला. तिथं जरा विठ्ठला त्याच्याबरोबर पळलो, दिवाण्याबरोबर पळलो. त्याच्यानंतर बरेच पळलोय. आता सध्या सगळी सांगता येणार नाही. किनी तर रायबा म्हटलं की बऱ्यापैकी माणसांना माहिती. एवढ्या मोठ्या मोठ्या बैलाबरोबर तुमचा बैल पळालेला आहे, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे अजूनपर्यंत? अपेक्षा जास्त आपण नाही ठेवत, असं कधी नाराज नाही केलं त्यांनी. 1 नंबर किती वेळा झालेला आहे बैल? 8-9 मैदान झाले. चालेल, मग तुम्हाला शुभेच्छा. आता पण तुम्ही फॉर्च्युनरची काय 1 नंबर मारा अशी आमची अपेक्षा आहे. चला आपण भेटू नंतर. धन्यवाद. हे इकडून काय व्हिडिओ बघतो मी सांगतो. हा, बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि म्हणजे एकदम मोठा बैल आहे आणि हा सगळ्या मोठ्या मोठ्या बैलांचे जेवढे आहेत आपलं तेवढे मथुर झालं, बाकासूर झालं, सर्जा झालं, सगळ्या मोठ्या मोठ्या बैलांच्या तो पाळलेला आहे. आणि आज पण त्याचा गट झाले का आपल्याला माहित नाही, कारण की त्यांचं इथं कोणीच नाही. पण तो बैल एकदम चांगला आहे आणि पुढे पुढे पण असंच आपलं नाव मोठं करीत जाईल असं तो बैल आहे. आणि मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते. कोण सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते. आणि सुंदर मागोड्या गाडीवर लक्ष द्या. या ठिकाणी या राजा बैलाचे मालक सौरभ कांते कोंढवा याच्यावर आता सुंदर अशी राजाची गाडी पळून साखीला. तर दादा तुमचं बैलाचं नाव काय? हरण्या. आणि अजूनपर्यंत किती वेळा गटपास झालाय? आता भरपूर वेळा जवळजवळ आता एवढ्या सीझनला तर जाईल तिथे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये पळतो बैल. आणि आज तुमचा जो गटपास झालाय आणि आज तुम्हाला टू व्हीलर तरी मिळणार आहे, तुम्हाला काय वाटतंय? आज कसा आनंद आहे तुमचा? भरपूर आनंद झालाय. आणि जर तुम्ही पहिला नंबर आज मारला तुम्हाला कसा आनंद असेल? भरपूर आनंद. म्हणजे आता पहिला नंबर म्हणजे आता इथं गट काढणं सुद्धा सोपं नाही, कारण सगळी टॉप मधली बैल आहेत आणि त्यात पण गट पास होणं आणि 1 नंबर केल्यानंतर तर आनंदच वेगळा असेल आमचा. तुमच्या बैलाबरोबर अजून कोणता बैल होता? जालन्याचाच आहे दुसरा, मैब्या. तुम्हाला तुमचा जो शर्तींचा अनुभव आहे त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? अनुभव म्हणजे असं सांगायचं झालं तर आता हरणे आम्ही ज्या वेळेस काढल त्याच्या वेळेस आम्हाला कधी गुलाला आमचा तुटलाच नाही. जाईल तिथे गट पास इथे आम्हाला म्हणजे त्यांनी भरपूर दिले. आता हे मालक आहेत हरण्याचं जालन्यामध्ये, तो बैल संदीपभाई माळी बोपर आणि ते स्मारती कोंबडी त्या नावाने आमचा बैल ते पळतो. अच्छा, संदीपभाई माळी बोपर यांच्या नावाने गाडी पळते. मला तर लय मोठा नाव आहे संदीपभाई बोपर. पण तुमचा बैल हा कोणत्या बिनजोडला पळाला का? बिनजोड त्यांच्या म्हणजे आता ह्या बाईने आता करार केला आणि 2-3 बिनजोडला आम्ही म्हणजे शर्ती केल्या, त्यात पण आम्ही जिंकलो. कोणाबरोबर करार केले? संदीपभाई माळी बोपर. अच्छा, कधी केलं करार त्यांच्या? आता साधारणतः एक 10 महिने झाले. तर आता बिनजोडला पण आपल्याला बघायला भेटेल. संदीपभाई माली यांच्याकडे बैल आहे, बोलला तर बिनजोडला तर 100% पाळणारच बैल. आणि त्यांना पण शुभेच्छा की तुम्ही या बिनजोडला पण नंबर काढत राहा आणि आता जो सेमीला आहे तेव्हा पण तुम्ही जिंका आणि पहिला नंबर मारा अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे आम्ही आज काल रात्रीपासून आम्ही इथे येऊन थांबले. आमचा बैल परवा दिवशी आलाय. मालक हे मालक आहेत बैलाचं. तुम्ही काय सांगाल बैलाबद्दल?
तर आपण काय सांगणार नाही, आता बैल यांच्याकडेच राहतो आम्ही सर. अच्छा, बैल त्यांच्याकडेच असतं का? आणि नाही आपलं ड्रायव्हर कोण असतो? कोण? अच्छा, हिंदकेसरी छोटू ड्रायव्हर आहे. आज जो मथुर बरोबर पळाला आहे तो असतो पुष्पराज. गाड्या सुटल्या क्रमांक दुसरा चालू आहे आमचा माहितीचा गोटा आहे. बघत राहा तुम्ही. आणि लढत झाली. निर्वाद वर्चस्व. चलो पुढे सागर चव्हाण, राजेंद्र कोळंबे, कडा तालुका पेन, जिल्हा रायगड. आपल्याला माझा आपली गाडी गाडीचा गाडी मैदानात कसं काय नाही जाणार लिंबकर आणि शहराचे अधिकारी सागर शेठ सावंतवाड यांच्याकडून 1000 रुपये आणि पाहायला मिळते. श्रीनाथ एक दुसरा एकदा मैदान आणि या मैदानाचा गट क्रमांक 40 पदवर कोण होते 40 गटामध्ये सेमीला पात्र अबू सर. सुंदर लढत शेवटच्या 55 आणि लाडकी बाई जाऊ दे खाली. 40 मध्ये सुंदर गाडी पाहिली महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब वगैरे पळाला गुलशन छोटा रावसाहेब बघत आणि आम्ही सगळ्यांना बाबाने फाउंडेकरांचा सुंदर पळाला गुलशन आणि त्याचा निकाली गट क्रमांक 40 चिमेळा वस्ती प्रकल्पामध्ये चिमेळा या ठिकाणी 1000चे आमदार बक्षीस आणि समालोचन माध्यमात 500 बक्षीस आपल्या मनापर्यंत धन्यवाद. ऐका पहिला निकाल आहे तास क्रमांक 11 वरून पाहिली वारी सेमीला पात्र झाली महाराज बांडेवाडी या गाडीचा प्रयोग क्रमांक हार्दिक अभिनंदन. महेश गायकवाड आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं. महेश गायकवाड
मध्ये सहज होत असेल ना. अरे महाराजांच्या गटाला पण आता तो पेस्टन किती मोठा होईल होय 21-11 आणि मोठ्या मोठ्या बैलांच्या पाळलेला आहे. पण नाही काही कांचं कसं माहिती का झेंडा ग्रह उलट फिरलं ना हा बकासूरला बघा किती लोक चालले एवढी अड्डा कुठे तरी पण बकासूरला बघायला इकडे चाललं. बैलगाड्याचा काय नाद असतो ते तुम्हाला मी दाखवतो. आणि पब्लिक एवढी एका मार्केट पूर्ण हलवून ठेवले फॉर्च्युनरच्या मैदानाने श्रीनाथ केसरी मैदानाने. या इकडे गाड्या आहेत इथपासून ज्या गाड्या लागल्यात ते पार अड्डा संपसपर्यंत तिकडे बघा त्या इडला तिथपर्यंत पूर्ण ह्याचे गाड्याचे आहेत. आणि तो मधील तो पेटले लाईट टी दिसतात ते अड्डा आहे. आता पुष्पराज आणि मथुर इथं बघायला भेटेल शर्यत यांची. कुठं जायचं आपल्याला राईटला जायचे. रात्र झाली शर्यती का संपल्या ना अजून. हे जुकारा ही जुकारा या गाडीचा प्रदान क्रमांकाला हिराबाई मालकाच्या चालकाचं अभिनंदन. अतिशय सुंदर अशी गाडी पळते. काळा भावाचा साज पळतोय. अतिशय सुंदर आणि निर्विवाद असं वर्चस्व. उजवीला रुद्रा आणि डावीला सुद्धा रुद्र. अतिशय सुंदर आणि निर्विवाद सूरज दाबोडे तासगावकर आपण इकडे सुरूया. हा लक्षात घ्या आतापर्यंत जो दोष पोहोचले त्या गटाच्या पिक्चर राहिलेल्या गाड्यांच्या पिक्चर 8 गाड्या 41 मिनिट. श्रीनाथ केसरी स्पर्धेच्या फायनलच्या फेऱ्यामध्ये 10 गाड्या पळाल्या. त्यात मथुर पुष्पराज परत बकासूर सर्जा या बलाढ्य गाड्यातून नंबर 1चा मानकरी होणे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लखन आणि सर्जा गाडीचा वेग काय असेल. आणि यातून या श्रीनाथ केसरी मैदानात नंबर 1चा मानकरी ठरलेली गाडी फॉर्च्युनर किताब मिळवलेली गाडी म्हणजे तास क्रमांक 4 मधून धावलेली गाडी यश बापूशेठ आंबेकर वडकी पुणे, साईनाथ कराले पाटील हिंगोली यांचा सर्जा आणि मनोहर चव्हाण पाटील करोडी श्री छत्रपती संभाजीनगर यांचा लखन. या गाडीला नवी फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.